सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 19 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज पुन्हा दोघांचं भांडण झालं. जगत जगत भांडण करत होते की भांडत जगत होते काय माहीत. यांच्या भांडणाला वैतागून बारकं एकदा म्हणालं, मला पण टाका हॉस्टेलला दादासारखं, मी वैतागलो तुमचं ऐकून ऐकून. आणि सुमती त्याला म्हणाली, वा रे वा, मग आमचं भांडण कोण ऐकणार? ऑडियन्स नको का? तुला काय फुकट जेवायला घालू का? अशी ही अल्लड आणि कॉमेडी आई. मॅटर जास्त सिरियस करत नव्हती कधी, भांडणात सुद्धा कॉमेडी करायची. आता हेच दोघे इतके भांडायचे आणि हट्टीपणा करायचे की छोट्यानं सुद्धा त्याचा हट्टीपणा कमी केला होता. आजचं भांडणसुद्धा बाथरूममध्ये साबण तिनं खाली ठेवली म्हणून झालं होतं. आता राजवीरसुद्धा ती साबण उचलून ठेवू शकत होता, पण तसं त्यानं नाही केलं. आणि गप्प बसेल तो राजवीर कसला? सुमतीची आधी आंघोळ झाली होती आणि मग तो गेला होता आणि तो चिडला होता. पण त्याला खूप घाणेरडी खोड होती चुका दाखवायची. आणि ती त्याला म्हणाली, अशी एक गोष्ट सांगा ज्यामुळे तुमचं नुकसान झाले लाखो करोडोचं. आता त्याला सांगताच येईन आणि म्हणाला, आता वही पेन घेऊन बसू का तुझ्या चुका मोजत? ती म्हणाली, बसा की, दुसरं काय काम असतं म्हाताऱ्या माणसांना. तो चिडला आणि म्हणाला, किती ती मस्ती. आता साबण कोणी खाली ठेवली होती, साबणावर पाणी पडून ती विरघळून जातं, हे नुकसान नाही का? ती म्हणाली, मी 4 दिवस साबण नाही लावत माझ्या तोंडाला, मग तुमचं नुकसान भरून निघेल ना. अहो काय काय बोलावं, किती आखरीत करावं माणसानं. तो म्हणाला, मग म्हण की याच्या तोंडात किडं पडू दे. ते मी म्हणायला कशाला पाहिजे? तुमच्या कर्मानं पडतीलच की. हो ना, तू ना देवऋषी लागून गेलीस नाही का? ती आता वैतागून म्हणाली, या माणसाच्या डोक्याला ना खूप टेन्शन दिलं पाहिजे मोठं, त्याशिवाय छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं हा बंद करणार नाही. तो म्हणाला, कर एखादं लफडं. ती म्हणाली, लफडं करायला मी काय अशी तशी नाही, जातीवंत आहे. मी ना आता एखादा मोठा घोटाळाच करते आणि जाऊन बसते तुरुंगात, त्याशिवाय तुमचा पिच्छा सुटायचा नाही. आणि तो खरंच घाबरला. ही येडपट करायची काहीतरी आणि अल्लडपणात काहीतरी करून बसायची. काही सांगण्यासारखं असेल तर सांगा ना, ती म्हणाली. काहीच नाही, माझ्यामुळे तुमचं नुकसान होत तरीही बोलत असता. पण मी सांगू का तुमच्यामुळे किती किती नुकसान होतं? तो म्हणाला, सांग. मग ती म्हणाली, लाईट लावता लाईट तशीच ठेवता, बिल येतं, याला पैसे देता त्याला पैसे देता उसने, ते लोक बुडवतात पैसे, तरीही तुमची उसने पैसे द्यायची खोड जात नाही. तो म्हणाला, लोकांना मदत केली पाहिजे ना, देवानं आपल्याला पैसा दिला आहे तर. तुला हात पसरायला नाही लावलं देवानं कोणापुढं, हे नशीब समज, म्हणून मदत करावी. ती म्हणाली, हो, अख्ख्या जगाची मदत करा, हो, माझं काही नाही म्हणणं, पण मला सोडा ना, का त्रास देता? बायकोला पण जरा मदत करा. तुझी मदत करायची म्हणजे तुझी साडी परकर धुवून द्यायचं हेच ना. ती म्हणाली, मग मी नाही का तुमचं चड्डी बनियन धुवत? तुम्ही माझं धुतलं तर काय होईल? आणि सारख्या तुमच्या मित्रांना पार्ट्या देत असता, त्यावर पैसा उधळता, ते नाही का नुकसान? तो म्हणाला, अगं अन्नदान केलेलं पण काढतेस का उकरून? मी काही दारू नाही पित. ती म्हणाली, काय माहीत पिता की नाही, आणि तिथे हजारोने पैसे गेलेले चालतात, पण बायकोकडून एक माचीसची काडी वाया गेलेली नाही चालत ना तुम्हाला. आता त्यांचं तू मयमय काही संपत नव्हतं. शब्दांना शब्द वाढत होता आणि ठिणग्या पडत होत्या. बारकं वैतागून म्हणालं, तुम्ही गप्प बसता का आता मी जाऊ घर सोडून? ती म्हणाली, जा. राजवीर म्हणाला, चल मी पण येतो. आणि ती म्हणाली, तुम्ही नाही जायचं कुठंच, खबरदार जर घराच्या बाहेर एक पाऊल ठेवला तर. बारक्याला एकट्याला जाऊ द्या, तुम्ही गेला तर पंख्याला फास घेईन. आता राजवीर पुन्हा गप्प बसला आणि ती चेकाळून म्हणाली, आत्ता बोला ना, म्हणा की घे फास. तो म्हणाला, फास घेणारी अशी जग जाहीर करत नाही, मी फास घेते म्हणून गुपचूप घेत असते. ती फार शब्दावर जोर देत फुल कॉन्फिडन्सनं म्हणाली, मी माझं सुद्धा ऐकत नाही, मी फक्त माझ्या नवऱ्याचं ऐकते. एकदा तुम्ही म्हणा फक्त घे फास, मग नाही घेतला तर सौभाग्यवती सुमती राजवीर पाटील असं नाव नाही लावणार. मी माझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या नवऱ्यावर करते, त्यानं एकदा म्हणावं, मग मी कोणाच्या बापाचं पण ऐकणार नाही. आता तिनं या भांडणात थोडा इमोशनल ड्रामा ॲड केला. जास्त पिक्चर बघण्याचा परिणाम, दुसरं काय. आणि आता असं बोलल्यावर राजवीरच काय, ब्रह्मदेवसुद्धा तिच्यापुढे लोटांगण घालेल. आणि आतापर्यंत रुद्राचा अवतार घेऊन तिच्यापुढे तांडव करणारा तिचा नवरा आता भोळा साम सदाशिव होऊन तिच्यापुढे आला. खरंच रुसलेल्या शंकराला पार्वतीनं जसा म्हणवला होता, तशी सुमतीसुद्धा राजवीरला म्हणवण्यात पटाईत होती. आणि म्हणूनच ती त्यांच्या जोडीला शंकर पार्वतीची जोडी समजायची. ती कधीच त्याला चिडून राहून
घरातून बाहेर जाऊ देत नव्हती. साम दाम दंडभेद वापरून धमकावून माफी मागून घरातच त्याला शांत करायची. आता ती रागातच चहा बनवत होती. आंघोळ झाल्या झाल्या साबणावरून सुरू झालेलं हे भांडण चहा व्हायच्या आधीच चाललं होतं. घराघरात लोक रेडिओवरची सुमधुर संगीत ऐकतात आणि यांच्या घरात मात्र सुमती राजवीरचं सुगम भांडण असतं. तिचा चहा बनवून झाला की हे राजे गेले त्यांच्या महालात आणि तो बेडरूममध्ये जाऊन बसला. नेहमीची खोड त्याचीही. ती चहा घेऊन आली कारण त्यानं चहा पिल्याशिवाय हिच्या नरड्याखाली उतरणार नव्हता. तो म्हणाला, ए बाई, भांडण झाल्यावर निदान 2-3 तास तरी नको ना येऊ माझ्यासमोर. तुला नसेल लाज वाटत पण मला लाज वाटते. ती म्हणाली, बिनआबरूची आहे ना मी. लाज लज्जा सोडून नवऱ्यावर प्रेम करते. कसलाच इगो नाही, मला स्वाभिमान नाही. लाचार आहे ना प्रेमासाठी. आता तो हे सगळं तिचे मार्मिक टोमणे शांत ऐकत होता. आता नेहमी तिला तर कसलाच दम निघत नसायचा. 5 मिनिटात लगेच त्याच्या मागे मागे जायची. म्हणून तो जास्तच नखरे करायचा. ती रुसली आहे आणि त्यानं तिला म्हणवलं आहे असं कधीच झालं नाही. यानंच खुसपट काढायचं, यानंच भांडायचं, त्यानंच रुसायचं आणि तिनंच वरती अजून त्याची समजूत काढायची, असं नेहमीचंच. आणि वर सगळं घरातलं सुद्धा करायचं तिनंच. पण सवय झाली होती आता तिला. असला हटवादी नवरा असल्यावर काय करणार. आणि ती त्याला चहा देत म्हणाली, घ्या चहा घ्या, विष नाही घातलं यात, प्या. पुन्हा त्यानं तिच्याकडे रागानं बघितलं. खूप त्रास होतो ना माझा, मग घाल ना विष. ती म्हणाली, ते तुम्हाला देण्या अगोदर मी घेईन, तुम्ही नका सांगू, असं ठसक्यात म्हणाली. इतक्यात थोड्या वेळाने मुलगा आता प्रश्न विचारायला आला होता तिला. तिचं आणि त्याचं आता जरा जमत होतं बरं का, कारण त्याच्यावर संस्कार करायचे होते तिला. तो तसाच फुगून बसला आणि त्याला काही नाही बोललो तर तो तसाच बिघडत जाईल. त्याला काय तेव्हा खायला प्यायला तर मिळत होतं. आणि रुसून बसलं की आई पण बोलत नाही, ती पण चिडून बसते. मग त्याच्यावर संस्कार कसे होणार. शेवटी तो लहानच होता तो, म्हणून ती त्याला गोड बोलायची आणि संस्कार करायची. चिडून पाहिलं तर तो सुधारत नव्हता. शेवटी अति रागीट, अति पूर्वग्रहदूषित महाहटवादी राजवीर पाटलांचं रक्त होतं ते. बापासारखा तोही हट्टी. समोरचा चिडला की तो जास्त चिडायचा, राजवीरसारखा. आता तिने तिचा पवित्रा बदलला होता. रोग तोच होता पण तिने इलाज बदलला होता. आणि असल्या नवऱ्याला ती हँडल करायची, मग मुलगा काय चीज होता. आता राजवीर घरात नसला की ते दोघेच असायचे ना, त्यामुळे जमवून घ्यायला लागायचं एकमेकांशी. आणि तो म्हणाला, आई, आपल्या भारतात ज्वालामुखी आहे का गं. आणि सुमती चहाचा कप राजवीर समोर पकडत म्हणाली, भारतात कशाला, आपल्या घरात आहे की ज्वालामुखी. बघ कसा बसला आहे लाल लाल डोळे करून. आणि बारकं हसायला लागले. आणि वर मग म्हणाली, बघ हा बाळा, आता ज्वालामुखी कसा चहा पितो बघ. त्यानं थोडं गालात हसून पण तिच्याकडे चिडून पाहिलं. आणि ती म्हणाली, बघताय काय रागाणं, सशाला खाल्लं वाघाणं. हसायला आलं तर हसावं माणसानं दिलखुलास. तो म्हणाला, काही बारक्या मुलीसारखं करते. आणि ती म्हणाली, ओ राजवीर पाटील उर्फ ज्वालामुखी, बारकीच आहे मी तुमच्यापेक्षा. तुमच्या एवढे असते ना तर नसते आले पाणी लावायला. आता घ्या पटकन चहा. तो म्हणाला, मला नको, दे फेकून. ती म्हणाली, अरे वा, साखर पावडर फुकट येते का. माझ्या नवऱ्याच्या कष्टाचं आहे सगळं, असं वाया काय घालवीन मी. घ्या बरं पटकन प्या. आणि मुंग्या लागण्यापेक्षा चहाला तुम्ही पिलेला कधीही चांगलाच. तो म्हणाला, मी मुंग्यांपेक्षा शूद्र आहे का. ती म्हणाली, नाही, तुम्ही मुंगळा आहात जो रात्री माझ्या ओठांना चावतो. आता तो थोडा हसला आणि आता कळी हळूहळू खुलत आहे हे पाहून ती फिल्मी स्टाईलने म्हणाली, माझा राज आहे की नाही, खूप कष्ट करतो, काम करतो, आम्हाला प्रेम करतो. ए बाळा, माझे बाबा असा निबंध पण लिही रे तू, मी सांगते तसा. आणि शेवटी लिही बरं का, त्यांचं माझ्या आईवर खूप खूप प्रेम आहे. आता काय करणार, अशी समजूत काढावी बायकोनं नवऱ्याची. तो हसून म्हणाला, बावळट कुठली. बावळट तर बावळट, पण तुमचीच आहे ना, घ्या हा सांभाळून. तुम्ही म्हणून मला सांभाळली, नाहीतर मी काय टिकले असते का कुठं, हो की नाही. ती त्याला असे टोमणे मारत होती पुन्हा एकदा. आणि त्यानं तिच्यावर दात ओठ खाल्ले. ती त्याला डोळा मारत म्हणाली, राजवीर पाटील किचनमध्ये आहे, चहा झाला की कप ठेवायला या आणि पाठीमागून घट्ट मिठी मारा. तो म्हणाला, आता आज नाही, बघू परत केव्हा तरी. त्याचा राग अजून गेला नव्हता आणि लवकर जातही नसायचा. त्याला पटकन असं बोलायला आणि जवळ जायला आवडत नसायचं. फार स्वाभिमानी आहे तो. खरंच ज्वालामुखी होता तो, लवकर थंड होत नसायचा. ती म्हणाली, मग रात्री कसे लवकर थंड होता, मग रात्रभर पेटून राहू का.
तुझं काय होईल तुला माहीत आहे का? सकाळ उठायच्या पण लायकीची राहायची नाही. आणि ती हसायला लागली. आता घ्या ना चहा. कपाचा कान पकडून तोही दुखायला लागला असेल. मग आता नवऱ्याचा कान पकड, तो म्हणाला. मग ती त्याच्या हातात कप देत निक्षून म्हणाली, आता जर खाली ठेवला तर याद राखा, माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल, सगळंच फेकून देईन बाहेर. तो म्हणाला, आता चालतं का नुकसान झालेलं? ती म्हणाली, तुम्ही नव्हते का एकदा बीट फेकून दिले? ते कसं चाललं तुम्हाला? एकदा काय झालं, त्यानं बीट आणले होते आणि ती खूप कंटाळली होती आणि याची अपेक्षा बीटाची साल काढून तिनेच व्यवस्थित चिरून खायला द्यावेत. आता एवढा वेळ कोणाकडे होता करायला? मुलंही लहान होती, खूप कामं असायची तिला. आणि हे असले चोचले असायचे राजवीरचे. नेहमी काही ना काही आणायचा आणि बनवून ते म्हणायचा. मग तिने बीट खायला घेतलंच नाही म्हणून त्यानं 1 किलो बीट जशीच्या तशी फेकून दिली कचऱ्यात. आणि तेव्हापासून आज तागायत 12-13 वर्ष झालं घरात बीट आलं नव्हतं. असला हा बाबा होता. मग ती म्हणाली, आम्ही नाही बाबा इतकं चिडत, एकच आयुष्य असतं आणि त्यातही इतकं चिडायचं? कसं हसून खेळून जगावं माणसानं. तो म्हणाला, दुसऱ्याला चिडीला घालवायचं, रागाला घालवायचं, नीट वागायचं नाही आणि स्वतः हसून खेळून जगायचं. दुसऱ्याचं आयुष्य कमी करायचं आणि स्वतःचं आयुष्य वाढवायचं, हो ना? आणि ती म्हणाली, असं कसं? मी देवाकडे मागते ना सतत माझं आयुष्य तुम्हाला लाभो म्हणून. बरं, मला आता उशीर होतोय. आपण हे भांडण संध्याकाळी कंटिन्यू करू हां. आणि ह्या पटकन किचनमध्ये मी वाट बघते. मिठी मारताय ना? तो म्हणाला, सध्या तरी नाही. पण ती म्हणाली, माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो येणार म्हणजे येणार आणि मला मिठी मारणारच. ती गेली. राजवीरनं चहा पिला. तोही फार आगाऊ होता. कप तिथंच ठेवला. किचनमध्ये गेला आणि तिला हलकीशी मिठी मारली. ती हसली आणि म्हणाली, कप नाही आणला? तो म्हणाला, कप आणला असता तर मिठी नसती मारली. तुला महत्त्वाचं काय आहे, कप की नवऱ्याची मिठी? आणि ती म्हणाली, कप घेऊन आलेल्या नवऱ्याची मिठी. बोलण्यात तर चतुर होती म्हणून तर राजवीरची समजूत काढू शकत होती ती. तो हसला आणि म्हणाला, गोड गोड बोलून मला कामं सांगतेस? लक्षात ठेव, नवरा आहे मी तुझा. मला कामं सांगायची नाहीत, माझी कामं तूच करायचीस. कितीही गोड बोललं तरी त्याची नवरेगिरी स्वप्नात सुद्धा त्याच्याकडून सुटत नव्हती. ती म्हणाली, पण मला तुमच्या हातात कप घेऊन तुम्हाला मिठी मारायची होती. तो म्हणाला, उद्या साप हातात धरून मिठी मारा म्हणशील आणि कप हातात घेतलेल्या नवऱ्याचा फोटो काढायचा होता का तुला? म्हणजे मैत्रिणीला सांगायला रिकामी की माझा नवरा कसा माझ्या तालावर नसतो, हो ना? असं काही नाही, पण किती दुष्ट आहात हो. आणला असता कप तर काय झालं असतं? माझा वेळ वाचला असता ना. आणि प्रेमासाठी एवढं पण नाही करू शकत? तो म्हणाला, प्रेमासाठी मी कपडेसुद्धा काढायला तयार आहे, पण काम मात्र करणार नाही. आणि ती मग हसून म्हणाली, मग चला काढा कपडे. तो म्हणाला, चल बेडरूममध्ये. नको, ती घाबरून म्हणाली, माझी कामं पडलीत. त्यानं तिला बेडरूममध्ये नेली आणि म्हणाला, अगं तुझ्याच कामाचं आहे, ये तरी. आणि त्यानं त्याचे 4 ब्राश ड्रेस तिला दाखवले. बघ, प्रेमासाठी मी कपडे काढून ठेवले आहेत, आता हे धू बरं का. तुला म्हणालो होतो की नाही, प्रेमासाठी कपडे काढायला सुद्धा तयार आहे. आणि ती तन करत पाया आपटत त्याचा चहाचा कप उचलायला निघून गेली. आणि तो मागून ओरडून म्हणाला, कपाचा कान हळू पकड ग, दुखेल हा त्याला. आता असेच काही दिवस गेले. त्यांची खट्टी मिट्टी तक्रार तर रोज चालू असायची. 4-5 दिवसातून कडाक्याचं भांडण व्हायचं आणि मग पुन्हा खूप आवेगाने ते एकरूप व्हायचे. पण प्रेम अजिबात कमी होत नव्हतं. जितकं जास्त भांडायचे तितकं जास्त प्रेम वाढायचं त्यांच्यात. आणि राजवीर म्हणाला, सुमती, दादाचा फोन आला होता. तिला तर फार आनंद झाला, कारण दोघे भाऊ बोलत नव्हते आणि आता कशाही निमित्तानं ते बोलायला लागले. ती म्हणाली, काय म्हणाले ते? त्यांच्या मुलीचं लग्न जमलं होतं, जायचं का? सुमती पटकन म्हणाली, जायचं का म्हणजे? असं काय करताय? कितीही हेवे दावे असले तरी तितके वाईट नाहीत ते. मी बाकीच्या बायकांचं ऐकते ना. सासरची मंडळी किती वाईट आहेत. दीर जाऊ खूप पाण्यात बघतात. आपलं तर त्यातलं 5% पण भांडण नाही झालं. चांगले आहेत ते, जाऊया आपण. असा ती खूप पॉझिटिव्ह विचार करायची. आणि ते दोघेही मग जावयाला आणि मुलीला सोन्याचा आहेर घेऊन गेले. चुलता चुलतीने मुलीचे पाय धुण्यासाठी चांदीची भांडीसुद्धा घेऊन गेले. आता राजवीर गावाकडच्या माणसांना खूप छाती फुगवून सांगायचा, माझी बायको माझं सगळं ऐकते. नोकरी करत असली तरी शब्दाच्या बाहेर जात नाही, खूप काम करते. आणि खरंच सुमती तशीच होती. राजवीरच्या शब्दाखातर त्याचा मान वाढावा म्हणून आणि त्याची मान 4 चौघात खाली जाऊ नये म्हणून विशेषतः गावाकडे ती आणखीनच राबायची. तिच्या सासरच्या कार्यक्रमात ती खूप काम करायची आणि तिनं खूप काम केलं या लग्नात. अगदी 2-3 दिवस रजा टाकूनच गेले होते ते दोघं. घरचं लग्न होतं शेवटी. आणि मग घरी आल्यावर रात्री तो थकून झोपला होता. तिनं त्याला उठवलं आणि म्हणाली, माझे हातपाय चेपून द्या, खूप दुखतात. तो चिडला आणि म्हणाला,
मला कंटाळा आला आहे. उद्या ऑफिस आहे. मुलाला सांग, तो तुझे पाय चेपून देईल. ती म्हणाली, माझी बायको जराही बसत नाही. कामच करताना दिसेल तुम्हाला. अजिबात आराम करणार नाही. अशा फुशारका कोण मारत होतं? आणि तुमच्या फुशारक्यामुळे मला बसू वाटलं नाही. आता खूप दुखतं हे सगळं. ते कोण चेपून देणार? तुमच्या शब्दाखातर मी रागायचं आणि तुम्हाला माझी काळजी नाही. मलाही उद्या ऑफिस आहे. आता राजवीरला हे पटलं. तिनं 3-4 दिवस सगळा कार्यक्रम पार पडलेला होता. अगदी लीड घेऊन सगळं जिथल्या तिथं करायची आणि अख्खं लग्न पार पाडलं होतं. आणि तो कंटाळलेला होता. तरीही उठला, तेलाची बाटली घेतली आणि ती हसून म्हणाली, तेल कशाला? आणि तो हळूच म्हणाला, आता पूर्ण मालिश करून देणार मी तुझी. आणि तीही रगडून रगडून. आणि मग तुझा आणि मग माझाही कंटाळा घालवणार. त्याच्या बोलण्यातला चावटपणा तिला कळला आणि ती खूप लाजली. त्यानं तिचं पूर्ण अंग रगडून दिलं. अगदी जोर लावून पूर्ण मालिश करून दिली. नाजूक सुमतीचं शरीर त्याच्या दणकट राकट हातानं खूप दुखत होतं, पण तिला खूप बरं वाटत होतं. त्यानं पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत सगळं चेपून दिलं आणि सोबतच तिच्या बांगड्यासुद्धा उतरून ठेवल्या. दागिनेसुद्धा काढले. मग त्याचा हात थोड्या वेळाने तिच्या त्याच शरीरावरून हलका हलका फिरायला लागला आणि ती शहारून मोहरून गेली. त्याला म्हणाली, मी चेपून देऊ तुमचं? तो म्हणाला, नको. तुझ्या चेपून देण्यानं मला काहीच वाटत नाही. अंगावर नुसती फुलं पडल्यासारखं वाटतं. तिला त्याच्यासारखं जोर लावून मालिश करता येत नव्हती. तिनं जोर लावला की तिचेच हात दुखायचे. इतकी ती नाजूक होती. आणि तो पुन्हा तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आणि मी कुठं काम केलंय? काम तर आत्ता करणार मी. असं म्हणत त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ती त्याच्या मिठीत शिरली. लग्नामुळे आलेला 4-5 दिवसांचा विरह आता जोरदार तुफान प्रणय करत त्यांनी दूर केला. आणि त्याच्या झंझावात आणि तुफान माऱ्याने आता पुन्हा तिचं अंग दुखत होतं आणि त्याचा थकवा मात्र गेला होता. तो शांत झोपला होता. ती मात्र तिच्या त्या ठणकणाऱ्या अंगाला स्पर्श करून लाजून हसत होती.